अहो 2018ला ज्यावेळी माझं एक आंदोलन चाललं होतं त्यावेळी विचारायला आले होते काही पोलीस अधिकारी, महाराज तुमचं हे आंदोलन कसं चालतं, तुम्ही एवढी माणसं आणता म्हणता, हे माझ्याजवळ 24 तास बसा म्हणजे तुम्हाला कळेल. कारण त्यांना वाटलं एक पैसा बी ह्या कवडी पण नाही, तेवढे हा आंदोलन कसं करतो कसं. तर म्हटलं लोक स्वतःहून येतात, स्वयंस्फूर्तपणे काम करतात. लक्षात घ्या, तसं हे आंदोलन स्वावलंबनात्मक स्वयंस्फूर्त झालं पाहिजे. नाहीतर काय होईल, हे सरकार बसले मधुसूदन महाराज ठपका ठेवायला काय की लाखो रुपयाचा अपहार अपहार, पण अपहार तपहार काही व्हायला काही जागाच नाही. कारण ही संस्था रजिस्ट्रेशन आहे. जर आम्ही ऑडिट करणार आहे पैचं नाथ महाराजांच्या जीवनात आम्ही दृष्टांत सांगतो की नाथ महाराजांना एक पैशाचा कुठेतरी अपहार झाला होता, हिशेब लागला. आमचे एकनाथ महाराज रात्रभर बसले होते, तो एक पैसा कुठे गेला. अशा आम्ही संतांच्या कुळातले आहोत. तुम्हाला ग्वाही देतो की अशा प्रकारे आम्ही पुढचा आदर्श जो आहे जीवनाचा, त्यागाचा, निष्प्रळतेचा आणि सेवेचा हा देण्यासाठी माझ्याबरोबर संत मंडळी आहेत. काय त्यांनीसुद्धा उत्स्फूर्तपणे आमच्यावर राहण्याचा म्हणजे आश्वासन दिलेलं आहे. आणि आपण सर्वांच्या ह्या माध्यमातून, लढवयांच्या माध्यमातून हे आंदोलन यशस्वी होणार आहे, यात काहीही शंका नाही, काही वाद नाही. पण आपल्याला लढावंच लागेल. काय लढल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही, ही खुणगाठ बांधा. बरं, आताची लढाई म्हणजे तलवारीनं नाही, आताची लढाई ही वैचारिक आहे. काय हे वैचारिक आंदोलन आहे आणि वैचारिक संस्थापना संतभूमीची परत करूनच हे आंदोलन शांत होईल. संतांची जी चळवळ मुळात होती, ज्या भूमिकेसाठी चळवळ निर्माण केली, त्या चळवळीला आपण परत पुनर्स्थापित करायचे. लक्षात घ्या, ज्या भूमिकेनं आंदोलन संतांचे आंदोलन म्हणतो मी, संतांनी जे समतेसाठी, स्वातंत्र्यासाठी, सर्वांच्या अभिव्यक्तीसाठी जे आंदोलन छेडलं, त्या आंदोलनाची आपण पुनश्च हरिओम करूया या माध्यमातून. आणि संपूर्ण समाज आपल्याबरोबर आहे, तिथं पण आपण कसं पोचायचं, समन्वय समितीच्या माध्यमातून हे पाहूया. आणि अशा प्रकारे जरी आझाद मैदानात आम्ही प्रतिकात्मक बसलो असलो तरी खरं आंदोलन हे महाराष्ट्रात सर्वत्र होणार, जिल्हा स्तरावरती, तालुका स्तरावरती आणि गाव स्तरावरती. एवढंच मी तुम्हाला सांगतो. जास्त बोलणं उचित नाही. ही पुस्तिका प्रत्येकाकडे आहे, शांतपणे वाचल्यानंतर तुम्हाला पुष्कळ प्रेरणा मिळणार आहे. इतिहास याच्यामध्ये आहे आणि त्यामुळं मी जास्त सांगणार नाही. पण एवढंच नियोजन सांगितलं की आजचं जे आता तुम्ही बघा, लक्षात घ्या, आळंदीतल्या मी सगळ्या हबपणा सांगितलं होतं. आळंदीच्या सगळ्या संस्था आहेत, आळंदीतल्या वारकरी शिक्षण संस्था, त्या संस्थेच्या अध्यक्षांना, प्रमुखांना काल बोलवलं. लक्षात घ्या, इथे मी स्वतः त्यांना सांगितलं, तुम्ही म्हटलं हे निवेदन निमंत्रणाचं सगळ्या संस्थेना, शेकडो संस्था असतील, मला नेमकं माहिती नाही गजानन महाराज किती संस्था आहेत आळंदीमध्ये, भरपूर म्हणजे अंकड्यात सांगा. 2000च्या संस्था आळंदीत शिक्षण संस्था आहेत. त्याचे प्रमुख काल इथं आले होते. त्यांच्यासाठी मी पुण्याहून आलो, तासभर चर्चा केली. त्यांना म्हटलं तुम्ही त्या निमंत्रणाला कमेंट द्या, तुम्ही अध्यक्ष आहात आणि सर्वांनी उपस्थित राहा. अध्यक्षांना ज्यावेळी मी मगाशी फोन केला त्यावेळी काय म्हणले, महाराज तुमचा फोनच आला नाही. अरे प्रत्यक्ष मी तुमच्या पुढ्यात आलो आहे, चर्चा केलेली आहे, तुम्हाला सांगितलं त्या निवेदनाला कमेंट द्या, तुमची सगळ्यांना निमंत्रित करा. आणि आत्ता 12 वाजता मी फोन केल्यानंतर काय म्हणले, तुमच्या फोनची मी वाट पाहतोय. काय म्हणावं याला आता, काय म्हणावं. लक्षात घ्या, तरीसुद्धा त्यांना धन्यवाद देतो. त्यातून ते म्हणले महाराज जे काय निर्णय होईल तो आम्हाला मान्य आहे आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आहोत म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्ष हजर राहून बोलणं किंवा क्रियाशील राहणं ही एक गोष्ट स्वतंत्र शेवटी उरते. ती तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा होती, तरीसुद्धा तुम्हाला मी क्षमा करतो. चला आपापल्या जिथे जसे आहात तसे कामाला लागावं, एवढंच मी त्यांच्यासाठी बोलतो. मला कुणाला दुखवायचं नाही. पण जर उद्या या महाराष्ट्रात क्रांती झाली, बदल झाला, तर वारकरी संप्रदायावरती जो कलंक लागेल याचा तुम्ही आत्ताच विचार करा. कुठे गेला होता हा वारकरी संप्रदाय डोंगर फुटत असताना? हा कुठे गेला होता पायी जो तुकोबरायांच्या अभंगावरती कीर्तन करून ज्यांनी लाखो रुपये मिळवले, कोट्यावधी संपत्ती मिळवली, घोड्या गाड्या उडवले, ते कीर्तनकार का बोलत नाहीत? मगाशी कोणीतरी मित्र माझे म्हणले उद्या आम्ही काय करू शकतो, कीर्तन बंद करू शकतो. आणि मला वाटतं ही लाट पसरवायला वेळ लागणार नाही. वडले साहेब, तुम्ही यांची कीर्तनं बंद केलीच पाहिजे. जर ते तुकोबरायांची तपोवणी फुटत असताना
जर कीर्तनात मांडत नसतील तर त्यांची तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रांतातून आलेला आहात, तुम्हाला तो अधिकार आहे नैतिक. कीर्तन बंद कर, इथं डोंगर फुटत आहे, तू 5 मिनिटं सुद्धा कीर्तनात बोलत नाही, तुला नैतिक अधिकार काय आहे? काय लुटायलाच का आम्हाला इथं? स्पष्ट बोला, कीर्तन बंद पाडा. हे सुद्धा एक आंदोलनाचा भाग समजा, हा सुद्धा आंदोलनाचा एक भाग आहे. यांची कीर्तन बंद पाडा. जर तो बोलत नसेल तर तुम्ही जो पैसा गोळा करून देताय त्या खुगीर भरतीना देताय का? कशाला ही खुगीर भरती काय कामाची महाराष्ट्रात? हा प्रश्न मी विचारतोय महाराष्ट्राच्या संपूर्ण हब आणि कीर्तनकारांना. याची नोंद घ्या आणि व्हायरल करा. अरे तुम्ही किती मान सन्मानाचा अखंड बुडलेला आहात, बाहेर पडा. तुम्ही धर्मगुरू म्हणून मिरवताय, तुमच्यावरती विश्वास आहे लोकांचा आणि म्हणून आज लाखो हजारो लोक तुमच्या पुढे येतात. तुम्ही हे संतांच्या अभंग घेता, मान मिळतं, धन मिळतं. तुम्हाला परवानगी आहे का कीर्तनं विकायची, प्रवचनं विकायची? काय आहे महाराजांचं संविधान? गाथा हे संविधान काय आहे? तुम्हाला ही प्रमाण पाठ नाही? घ्या बघूया अभंग, उद्यापासून यांना सांगा. यांचं कीर्तन जर करायचं असेल त्यांना सांगायचं या अभंगावरती कीर्तन करा, ज्याच्यामध्ये तुकोबाराय म्हणतात कथेचा विक्रय करायचा नाही. कथेचा विक्रय करणं म्हणजे मातेशी गमन करणं आहे. या अभंगावरती महाराज कीर्तन करा. देती घेती नरकात जाती, या अभंगावरती कीर्तन महाराज करा. आज आम्ही तुम्हाला अभंग देतोय असं यांना सांगा, करायला सांगा. ही वेळ आलेली आहे, नाहीतर ये महाराष्ट्र बुडवायला ह्यांच्यामुळंच महाराष्ट्र बुडला. या राजकारण्यांनी भ्रष्ट आणि या पारमार्थिकाने खरं सगळ्या लोकांना बुडवलेलं आहे. कुणी? हे भ्रष्ट राजकारण्यांनी, भ्रष्ट पारमार्थिक आहेत ना, यांनी बुडवलेलं या राष्ट्राला, या देशाला, या धर्माला खऱ्या अर्थानं. हे मी सिद्ध करून दाखवतो. या म्हणा मधुसूदन पाटलाच्याकडे सप्रमाण मी सिद्ध करवतो. कुणामुळे वाटोळं झालेलं आहे या संतभूमीचं? तुकोबारायांच्या त्या भूमीचं कुणामुळे वाटोळं? कोण जबाबदार? ही पहिली नैतिक जबाबदारी कुणाची होती? का गप बसला? तिथे काही श्रेय घ्यायला आलं होतं का दवा आंदोलनामध्ये? आता कुठे आहात? डोंगर फुटत असताना, डोंगर तुटत असताना तुम्ही कुठे आहात? अरे लबाडाओ, सोडून द्या हा अहंकार. तुम्ही कीर्तनात फक्त म्हणताय करणे का न करणे, ह्या आगवे तोसी जाणे. हे कशासाठी नुसते प्रमाणे बोलताय, ओव्या बोलताय? सोडून द्या, सरळ व्हा, नम्र म्हणा, संतांच्या प्रती नम्र म्हणा, तरच तुम्हाला पुढचा जो लोक आहे इतिहासात येणारा. तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही अजूनही गौरवाला पात्र होऊ शकतो, हे आंदोलन आम्ही डोक्यावर घ्यायलाच हवं, हे जर नैतिक कर्तव्य तुम्हाला आठवत असेल तर पुढची पिढी, येणारा पुढचा समाज तुम्हाला अजूनही क्षमा करू शकणार आहे. नाहीतर तुमची सुट्टी नाही, तुमच्या माथ्यावरती कायमचा कलंक लागणार आहे. हे कुठं गेले होते पायी तुकोबारायांचे? डोंगर फुटत असताना, संतभूमी नष्ट होत असताना कुठं गेले होते? हा इतिहास तुम्हाला प्रश्न विचारणार. इतिहास कुणालाही सोडत नाही. इतिहास पुरुष जागृत असतो, नोंदी घेत असतो. काय घडत आहे, काय घडायला पाहिजे होतं, त्यावेळी या इतिहासात तुमच्यावरती कलंक असणार आहे. हेच का ते पाईक का पोट भरू दांभिक? तुकोबारायांचे पाईक महाराज अभंग आहेत. शास्त्री महाराज काय अभंग आहेत? पाईक आणि पंथ चालविल्या वाटा, पारख्याचा साठा मोडून या. अरे अनुभवी संतांचा जो कल्याणाचा संग्रह होता, साठा होता, तो मोडून टाकून तुम्ही आपापले पंथ चालवताय पोटासाठी. काय महाराज अर्थ होता याचा? काय अर्थ होतो? पायिक आणि पंथ चालविल्या वाटा, पारख्याचा. पारखी कोण? आमचे संत हे पारखी आहेत, अनुभवी आहेत. त्यांचा साठा तुम्ही आज वारसासुद्धा मोडून टाकायचा आणि तुमच्या वाटा चालवताय पोट भरण्याच्या. हे आंदोलन सगळ्यांचं पितळ उघडं पाडून शांत होईल. जास्त बोलणं उचित नाही.